पुढची बातमी आपण पाहूयात। मृतांच्या नावावर बांगलादेशी घुसखोरांचं मतदान आहे असा अंदाज आता वर्तवला जातोय। मुंबईत मतदार यादीमध्ये तब्बल 5.5 लाख मृत मतदार आढळलेले आहेत। तर किरीट सोमय्या यांनी या संदर्भातली धक्कादायक आकडेवारी आता उघड केलेली आहे। त्यांनी दावा सुद्धा केलाय मुंबई घुसखोरांच्या घशामध्ये घालण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे। गोवंडी, दर्गा शरीफ, रफिक नगर येथे मृत मतदार फक्त 2.5% दाखवण्यात आले। ज्याच्या समोर शिवडी, वरळी, भायखळा, माहीम, शिवाजी पार्क येथे 60% मतदारांची मृत म्हणून नाव वगळण्यात आली। ह्या बांगलादेशी मुस्लिम मायग्रंट लोकांना मृत मतदारांची नाव पण मतदार यादीत राहिली आहे, त्याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे। तर कोणत्या मतदारसंघामध्ये किती टक्के मृत मतदार आहेत म्हणजे मृत्यू पावलेल्या नागरिकांची नावे आहेत ते पाहूयात। मुंबई उपनगरमध्ये 26 मतदारसंघ, एकूण मतदार आहेत 78,30,011, एकूण 3,34,620 म्हणजे 4.27% मतदार मृत आहे। तर मुंबई शहर मतदारसंघ 10, एकूण मतदारसंघांपैकी 1,43,688 म्हणजे 5.62% मृत मतदार अद्यापर्यंत यादीत आहे। माहीमध्ये 7.72% मृत मतदार यादीत आहे। भायखळामध्ये 6.71% मृत मतदार आहे। शिवडीमध्ये 6.26% मृत मतदार आहे। उपनगरामध्ये कलिना येथे 5.63% मृत मतदार आहे। कुर्लामध्ये 5.60% आणि वांद्रे पूर्व येथे 4.74% मृत मतदार आहेत। तर मतदारसंघ निहाय ही आकडेवारी देखील आपण पाहिलेली आहे। या संदर्भात किरीट सोमय्या यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। मृतांच्या नावावर बांगलादेशी घुसखोरांचं मतदान होतंय असा गंभीर आरोप देखील आता किरीट सोमय्या यांनी केलेला आहे।